केंद्र सरकारच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ मुंबईतील वॉटर टँकर चालकांनी संप पुकारल्याने मुंबईत गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। समीर भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने आणि स्वतःला राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा असून प्रफुल्ल पटेल त्यांच्या भेटीला पोहोचले आहेत। मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र समाधानकारक मान्सूनची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन करण्यात आले। नीट परीक्षेतील गोंधळामुळे तरुणांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीतून स्थानिक तहसीलदार आणि पोलिसांच्या आशीर्वादाने लाखो ब्रास अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडित यांनी केला आहे। दौंड तालुक्यातील केडगाव येथील लवंगारे हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ नसतानाही बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याप्रकरणी 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईतील वरळी येथे आयोजित एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान वृषभ गांगुर्डे नावाच्या 28 वर्षीय तरुणाचा अतिमद्यप्राशनामुळे संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। पुणे ग्रामीण मधील पवित्र तुळापूर परिसरातील एका खासगी बंगल्यावर सुरू असलेल्या प्रोजेक्ट एक्स पार्टीवर पोलिसांनी धाड टाकून 100हून अधिक तरुण तरुणींना ताब्यात घेतलंय। राज्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या सर्व आरोग्य विमा योजना एकाच छताखाली आणणारा आयुष्यमान महाराष्ट्र विभाग सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे। रविवारी 14 जून 2026 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पाऊस आणि वाहतूक कोंडीचा विचार करून उमेदवारांना 1.5 तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचणे बंधनकारक करण्यात आले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।